IVP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। मुरबाड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व आणखी बळकट होत आहे। आमदार किसन कथोरे यांच्या विकासाच्या विचारांवर विश्वास ठेवून कुडवली जिल्हा परिषद गटातील मौजे मानिवली गो येथील असंख्य युवक आणि कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला आहे। या पक्षप्रवेश कार्यक्रमात माजी सरपंच भास्कर लडकू गोंधळी, गणपत गोंधळी, देवराव भगवान वारघडे, मुकुंद ताम्हाणे, रामचंद्र वाघ, सुरेश वारघडे, पांडुरंग भोईर, बाळू कोल्हे, किशोर गोंधळी, बाळूराव भरत वारघडे, भाऊराव, देवीदास गोंधळी, कांचन भगत, दिलीप वाघ, सुनील राव, सागर वारघडे, गणेश गोंधळी, पद्माकर गोंधळी, सचिन गोंधळी, गणेश गोंधळी, रोहित धुमाळ, दिगंबर खुणे, संतोष गोंधळी, दीपक वारघडे आणि संदीप देवराव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश घेतला। पक्षप्रवेश कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याचे ठाम निश्चय केला। मुरबाड विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या विकास कामाबाबत संतोष आणि समाधान व्यक्त करत त्यांनी भाजपाच्या ध्येय धोरणांना स्वीकारले आहे। कार्यक्रमादरम्यान TDC बँकेचे संचालक राजेश दादा पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले आणि सर्व नव्याने पक्षात सामील झालेल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी भाजपाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेषतः संतोष पवार यांनी सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करून त्यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। भाजपमध्ये सामील होणाऱ्या या नव्या कार्यकर्त्यांमुळे मुरबाड तालुक्यातील राजकारणात भाजपची पकड अधिक मजबूत होत आहे। मुरबाड प्रतिनिधी शंकर करडे।